श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची विधिवत पूजा करून उपास केल्याने व्यक्तीला संततीचे वरदान मिळत असते असे मानले जाते। पुत्रदा एकादशी वर्षातून 2 वेळा येते, त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते। पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते। या एकादशीच्या दिवशी आपण आपले संकट दूर व्हावे, अडचणी दूर व्हाव्या म्हणून अनेक उपाय करत असतो। तर असाच काही उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचे आहे। अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी चालेल। ब्रह्ममुहूर्तावर आपण ज्या सेवा करत असतो त्याचे आपल्याला अगणित असे फळ मिळत असते। सकाळी उठल्यानंतर आपले दोन्ही हात जोडायचे आहे व ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपले दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत। सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे व आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू वाहायचा आहे, अक्षता वाहायच्या आहे, फूल वाहायचं आहे आणि बाळकृष्णाची पूजा करायची आहे। बाळकृष्णाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे। नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे। ज्या जोडप्यांना वाटत आहे की आपल्याला संतान प्राप्ती पाहिजे आहे, दोघांनी एकत्रित अभिषेक करायचा आहे। दोघांनी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। आता अभिषेक केलेले जे तीर्थ आहे ते आपण ग्रहण करावं, घरातील आपल्या मुलांना द्या, तीर्थ म्हणून द्यावे। यामुळे मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते, तसेच त्यांच्यावर येणारी संकटे दूर होतात। आणि थोडंसं तीर्थ हे आपल्या किचन व हॉलमध्ये शिंपडावे, याने आपल्या घरातील नकारात्मक दूर होईल। बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे, त्यांना अष्टगंध लावायचा आहे, पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करावी। एक तुळशीपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन विष्णू सहस्त्रनाम बोलायचा आहे व त्यानंतर आपली इच्छा त्यांना बोलून दाखवायची आहे व ते तुळशीपत्र बाळकृष्णांच्या चरणापाशी ठेवायचे आहे। आपले कितीही कठीण इच्छा असू द्या, ती पूर्ण होईल। हा उपाय फक्त आपल्याला एकादशीच्या दिवशीच करायचा आहे। या दिवशी पिंपळाच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे, यामुळे आपले जे दुःख दारिद्र्य आहे ते नष्ट होणार आहे। तर यासाठी आपल्याला कणिक मळायचे आहे। कणिक मळताना मीठ घालायचं नाही व चिमूटभर त्यामध्ये हळद घालायची आहे व चौमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे। कणकेचा दिवा बनवणे जर शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेऊन चौमुखी पद्धतीने दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतर तुम्ही मोहरीचं तेल घ्यायचं आहे। मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल घेऊ शकता। तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर काळे तेल टाकायचे आहे, थोडीशी साखर टाकायची आहे। या सर्व वस्तू घेतल्यानंतर तुम्हाला सप्तधान्य घ्यायचे आहे। सप्तधान्य जसे की गहू, ज्वारी, मठ, मूग, तांदूळ असे धान्य घ्यायचे आहेत। हे सप्तधान्य आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरून घ्यायचे आहे। घरातील व्यक्तींची पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झाली असेल तर आपण घराच्या बाहेर जायचं आहे व घरावरून जेव्हा हे सप्तधान्य उतरवत असतो तेव्हा बोलायचं आहे की माझ्या घराला जे काही नजरबाधा किंवा घरावर जी संकट लागलेली असतील ती पूर्णतः दूर होऊन दे, पिढा टळू दे, असं बोलायचं आहे। हे सप्तधान्य आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ न्यायचं आहे। पिंपळाच्या झाडात स्वतः श्रीकृष्ण भगवान वास करतात असे म्हटले जाते, असं त्यांनी भगवद्गीतेत सांगितलेले आहे। पिंपळाचे झाड शेकडो वर्ष जगते। स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो। आता ही सेवा तुम्ही सायंकाळी संध्याकाळी केली तरी चालेल। आपण जो दिवा घेतला आहे तो चौमुखी दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे। त्या दिव्याला आम्ही आसन द्यायचं आहे। थोड्या अक्षता किंवा पिंपळाचं पान, गुलाबाच्या पाकळ्या काहीही ठेवून त्यावर तुम्ही दिवा ठेवायचा आहे। आता जे आपण पाणी घेतलं आहे ते पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ते अर्पण करायचे आहे। आपण जे काही सप्तधान्य घेतलं होतं घरावरून, मुलांवरून ओवाळून ते आता तुम्हाला
तिथे अर्पण करायचे आहे. ते अर्पण करत असताना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांची कुटुंबाची प्रगती होऊन दे, त्यांची नजर बाधा संकटे पूर्णतः दूर होऊन दे असं म्हणून तिथे ते अर्पण करायचे आहे. पिंपळाच्या झाडाखाली काळ्या मुंग्या देखील असतात, त्यांना थोडीशी साखर टाकायची आहे व पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे. पिंपळाच्या खोडावर आपलं डोकं टेकवायचं आहे व आपल्या मनातील जे काही इच्छा आहे ती तिथे बोलून दाखवायची आहे. जे काही आहे ते मनापासून सांगायचे आहे. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल.